शेतकरी मित्रांनो नमस्कार। तर आता तुम्ही हरभऱ्यावर जर फवारणी घ्यायची असेल मित्रांनो, तर हरभऱ्यावर नेमकी कोणती फवारणी घ्यावा हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांचा पडलाय। बऱ्याच शेतकऱ्यांचे आपल्याला प्रश्न देखील आले मित्रांनो। तर नेमकी तुमचा हरभरा आता बऱ्याच शेतकऱ्यांची फ्लोरा अवस्थेमध्ये आहेत, काही शेतकऱ्यांची फ्लोरा अवस्था पूर्ण होऊन आता घाटे लागायला सुरुवात झाली। जर तुमची घाटे लागायला सुरुवात झालेली असेल, फ्लोरा कंप्लीटली झालेला आहे, तर नेमकी फवारणी कोणती घ्यावी, कारण यावेळेस घाटे आळी येण्याची शक्यता असते। आणि घाटे आळी आली तर घाटे जर लागले जरी तर त्यामध्ये दाना हा पोसत नाही मित्रांनो, दाना बनू देत नाही, त्याच्यात पूर्णपणे आळीचा प्रादुर्भाव हा होत असतो। त्यामुळे आपल्याला नेमकी या कंडिशनला कोणती फवारणी घ्यायची, तर आळीसाठी आपल्याला इमामेक्टिन बेंझोएट जे आहे त्याची फवारणी घेणं फार आवश्यक आहे। साधारण आपल्याला 10 ग्रॅम प्रति पंप याचा वापर करायचा आहे मित्रांनो आपल्याला आळीसाठी। त्याचबरोबर आता धुकं येत असतं मित्रांनो, त्यामुळे थोड्याफार प्रमाणात जे आपल्याला आता फुलं लागलेली त्याची फुलगळ होते किंवा फुलापासून जे घाटे लागतात त्या घाट्यांची सुद्धा गळ या बुरशीमुळे होत असते। त्यामुळे रोको पावडरचा देखील वापर तुम्ही 30 ते 40 ग्रॅम जे आहे त्याचा वापर मित्रांनो तुम्ही करू शकता। आणि घाटे लागण्यासाठी घाटे जास्तीत जास्त चांगले बनावे तर यासाठी आपल्याला फंटॅक प्लसचा वापर मित्रांनो तुम्ही 10 ml प्रति पंप या ठिकाणी याचा वापर करू शकता मित्रांनो। त्याचबरोबर आपल्याला जे आहे आपल्याला घाटे चांगल्यात चांगले लागल्यानंतर जो त्यामध्ये दाना पोसणार आहे, दाना हरभरा बनणार आहे, तो हरभरा चांगला बनावा, त्याचं वजन वाढावं यासाठी 13-40-13 हे विद्राव्य खताचा वापर करायचा आहे मित्रांनो। या 100 ग्रॅम प्रति पंप याचा वापर करायचा। या पद्धतीने जर आपण हे मिक्स करून जर एकत्रित फवारणी घेतली तर यासोबत आपल्याला स्टिकर वापरणं सुद्धा आवश्यक आहे। सिलिकॉन बेस मधलं स्टिकर 5 मिली प्रति पंप, जसं आपण इमामेक्टिन बेंझोएट सांगितलं, 13-40-13 फंटॅक प्लस आणि रोको पावडर आणि स्टिकर हे जर घेतलं मित्रांनो, याची फवारणी केली तर खूप चांगले रिझल्ट दिसतील। हरभऱ्यामध्ये तुम्हाला वेगळे घाटे दिसतील भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये, त्यामुळे ही फवारणी घेणं फार आवश्यक आहे। सर्व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो, लाईक करा आणि आपल्याला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा मित्रांनो। धन्यवाद आपल्या सगळ्यांचे, धन्यवाद।